अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुआज्ञेला जरा विलंब झाला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. का तर तब्येत नादुरुस्त असल्यामुळं दवाखाना ॲडमिट पुन्हा प्रबोधन या कार्यामुळे जरा गुरुआज्ञा करून घ्यायला वेळ झाला. त्याबद्दल महाराजांची बी क्षमा मागतो आणि आपल्या सगळ्यांची जी खरोखर जाणणारे भक्त आहेत त्यांच्या बी क्षमा मागतो मी. आजपासून पुन्हा चालू होतील आज्ञा. आणि हे आज्ञा म्हणजे गांभीर्यानं आपण घेणं गरजेचं आहे. का तर भगवंतानी सगळ्यात आपण भक्ती कशी करायची, तत्व काय, या सगळ्या गोष्टीचा अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितलं ना. ही जे खरोखर जागृत करतो तो देवाचा आणि परमेश्वराचाच भक्त डायरेक्ट होतोय. त्यामुळे ह्या आज्ञेचा अभ्यास करून डायरेक्ट भगवंताची कृपा आपण प्राप्त करून घेणं निश्चय भक्ताचं कर्तव्य आहे. आणि खरोखर अध्यात्मात असणाऱ्या भक्तांनी परमेश्वर प्राप्त करून ह्या आज्ञेद्वारे घ्यायला हरकत नाही. आज्ञा 140. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 19/7/2018 वेळ 7:16. एखादा 10 अग्नी. उदाहरण बघा भगवंताने कसं दिलंय आणि आपल्या मनात आपल्या हृदयात सुद्धा त्या पद्धतीत बिंबलं पाहिजे. नुसतं नामस्मरण म्हणजे नाही, आपल्यात कुठवर भक्ती गेली पाहिजे हे सुद्धा भगवंतांनी सांगितलं. आणि ह्याचा विचार अगदी तत्व असणाऱ्या भक्तांनी करणं गरजेचं आहे. एखादा 10 अग्नी मोठ्यात मोठ्या वस्तूस दहन करणाऱ्या प्रत्येक गोष्टीस ज्याप्रमाणे भस्म करून शुद्ध करतो व मोठ्या प्रमाणात प्रज्वलित राहतो, त्याच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीस मागे न हटता भस्म करतो. अग्नी काही बघत नाही, चालू त्याची एकदा चालू झालं की तो कुठं थांबत नाही. त्याचप्रमाणे भक्ताने भक्ती मार्गात वाटचाल करीत असताना आपल्या मनामध्ये भक्ती अग्नी प्रज्वलित करणे आवश्यक आहे. या भक्ती अग्नीतून मोठ्यात मोठ्या संकटाचा व षड्विकाराचा नाश होऊन त्याचा या अग्नीमध्ये पूर्णतः भस्म होतो व तो अग्नी मनास व आत्म्यास शुद्ध करण्याचे कार्य करतो. भक्तीत असता तो सतत प्रज्वलित राहतो. मनामध्ये भक्ती अग्नी प्रज्वलित करीत असता या युगामध्ये गुरुचरणाची सेवा निश्चयता व दृढता ओढ महत्त्वाची आहे. ज्या भक्तामध्ये याचा समावेश आहे तो भक्त अग्नी प्रज्वलित करू शकतो व असंख्य अशा षड्विकाराचा नाश करू शकतो. मन शुद्धी व आत्माशुद्धीने तो मला प्राप्त होतो. ही आज्ञा महत्त्वाचा आहे. आज आपण जग बघायला लागलोय, नको त्या मार्गाला लोक चालली ती येऊन ही आत्ताची जी काही लोक निघायला लागली ती, त्यामुळं आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की बाबा भगवंताच्या सानिध्यात राहायचं का अशा मूर्ख लोकांच्या सानिध्यात जायचं, हे आपण सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आपला भक्ती अग्नी आपणच शुद्ध होणं गरजेचं आहे. जगाचं बघायचं नाही, आपण स्वतः शुद्ध व्हा. त्यांना तर प्रायश्चित्त मिळतंय, सगळं दिसतंय, पण आपण त्यासाठी नाहक बळी जाऊ नका. आपण स्वतः भगवंताला शरण जावा आणि आपलं कुटुंब वाचवा. आपण स्वतः सामर्थ्यवान बना, हीच ह्या आज्ञेतलं बोध आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.